उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा ACBच्या चौकशीच्या फेऱ्यात या ठिकाणी अडकताना पाहायला मिळत आहेत। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी ACB कार्यालयाकडून या ठिकाणी कणकवली नगर पंचायतीला या ठिकाणी एक पत्र पाठवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भातील माहिती जी आहे ती रत्नागिरी ACBने मागवलेली आहे। विकत घेण्यात आलेले गाळे 1 आहेत की 2 आहेत अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती ACBचे पोलीस उपअधीक्षक यांनी कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्राद्वारे विचारणा केलेली आहे। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्यांची खरेदी केलेली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या 2 गाळ्यांसंदर्भातील माहिती जी आहे ती ACBच्या रत्नागिरी कार्यालयाने या ठिकाणी माहिती मागवलेली पाहायला मिळते आहे। 2022 सालापासून माजी आमदार वैभव नाईक यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरीच्या ACB कार्यालयामार्फत चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगानं आता पुन्हा एकदा कणकवली शहरातील 2 गाळ्यांसंदर्भातील व्यवहारासंदर्भातील चौकशी आता ACBने सुरू केलेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं या 2 गाळ्यांसंदर्भातील माहिती कणकवलीच्या नगरपंचायतीकडून या ठिकाणी ACB कार्यालयाकडून मागवण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।